नमस्कार मंडळी, मी तुषार आणि आपल्या कोकण कलेच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर मंडळी, रात्रीचे वाजले 10 आणि आज आम्ही आलो आहोत आमच्या जवळच्या एका सुंदर अशा हॉटेलमध्ये जेवायला, ज्याचं नाव आहे मुक्काम पोस्ट झरेवाडी। एकदम जसं गावातलं म्हणजे कोकणातलं घर असतं ना त्याप्रमाणेच हॉटेल आहे। आपलं इंटेरियर पण त्याचप्रमाणे आहे, जबरदस्त इंटेरियर आहे। तर आता आपण आतमध्ये जाऊया आणि सर्व इंटेरियर बघूया आणि तुम्हाला जर का इथे जेवायला यायचं असेल तर आपण सर्व माहिती शेअर करणार आहोत। टायमिंग किती आहे, काय काय मिळतं इथं ते सर्व सांगणार आहोत आपण। तर आता आम्ही तिघेजण आलो होतो इथे जेवायला। सौरभ आहे, अक्षय आहे आणि बघा इकडे सर्व म्हणजे जबरदस्तच इंटेरियर आहे। इकडे सर्व कंदील वगैरे लावलेले आहेत। आतमध्ये आल्यावर मन पण एकदम प्रसन्न होत आहे। सर्व पक्ष्यांचे घरटे आहेत आणि आपल्या कोकणात प्रामुख्याने शेतीसाठी वापरला जाणारा पारंपरिक असा नागर हा बघा। आणि मेन म्हणजे बघा सौरभ, हे बघा आता हे ओळखलत का, ही आहे कोइन, जी आपण आपल्या कोकणामध्ये खेकडे पकडण्यासाठी वापरतो ती कोइन आहे। म्हणजे जर तुम्ही बाहेरून येत असाल ना तर कोकणामध्ये काय काय आहे हे तुम्हाला पाहायचं असेल तर हे एकमेव ठिकाण आहे। इथे सर्व गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील। कशा प्रकारे कोकणी माणूस शेतीसाठी काय वापरतो, मासेमारी खेकडे पकडण्यासाठी काय वापरतो, धान्य साठवण्यासाठी काय वापरतो, या सगळ्या गोष्टी इथे ठेवलेल्या आहेत। हे चला आतमध्ये। आणि महत्त्वाचं बोर्ड इथे आहे। आपण प्रत्येक हॉटेलमध्ये जातो आणि हॉटेलमध्ये चप्पल घालून जातो, परंतु हे बघा हे असं एकमेव हॉटेल आहे जिथे बाहेरच बोर्ड लावलाय की चप्पल बाहेर काढाव्यात। त्याप्रमाणे आम्ही चप्पल सगळ्यांनी बाहेर काढलेल्या आणि आतमध्ये हॉटेलमध्ये निघालो। इकडे काय, इकडे बघा इकडे छत्र्या वगैरे असतील तर बाहेरच लावायच्या आहे। इकडे काउंटर आहे आणि काउंटरलाच समोरच ठेवलेलं आहे जे आपण धान्य साठवण्यासाठी पेंड्यांची जी काय बोलतो त्याला, पोली ठेवलेली आहे बघा, काउंटरलाच आहे। किती दिवस आपण त्याच्यामध्ये धान्य ठेवतो, तांदूळ असेल कारण कोकणामध्ये प्रामुख्याने तांदळाची शेती, नाचणी तांदूळ खूप वर्ष राहते त्याच्यामध्ये, मुडा पण म्हणतात। तर म्हणजे मी तुम्हाला बोललो होतो जसं कोकणामध्ये घर असतं त्याप्रमाणे पूर्ण सजवलेलं आहे। हे बघा महत्त्वाचं म्हणजे इथे लिहिलं आहे पडवी आणि इकडे आहे ओटी। आमच्या कोकणातली जी घरं असतात प्रत्येक घरामध्ये जरी कितीही नवीन घर बांधलं तर त्याला पडवी ही येतेच आणि त्याप्रमाणे इकडे पडवी आहे आणि इकडे आहे ओटी। ओटीवरती बैठक व्यवस्था आहे आणि पडवीमध्ये डायनिंग टेबल सारखी व्यवस्था आहे। आणि हे बघा समोर कोकणातील पारंपरिक नमनामध्ये जे जे सोंग वापरली जातात ती सगळी सोंग आपल्याला समोर दिसतील। गणपती बाप्पांचं आहे, रावण आहे, ह्यांना काय बोलतात ते, त्राटिका। आणि ते बघा त्राटिका आणि तिकडे आहे नटवा आहे आणि त्या साईडला आहे धनुष्यबाण। सिटिंगची पद्धत पण अतिशय सुंदर आहे कारण ही सिटिंग पद्धत आजपर्यंत तरी आम्ही रत्नागिरीमध्ये फिरलो तर अशी सिटिंगची पद्धत कुठेच बघायला मिळाली नव्हती। खाली बैठक घातलेली आहे, समोर पाट आहे, बैठक जेवण खरंच सुंदर आणि जबरदस्त। साईडला सिटिंगसुद्धा आहे, परंतु ज्यांना जमिनीवरती बसून जेवणाचा आनंद घ्यायचा आहे त्यांच्यासाठी बैठक व्यवस्थासुद्धा आहे। आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे सर्व भिंती ज्या आहेत त्या मातीने रंगवलेल्या आहेत। जसं कोकणातलं मातीचं घर पहिल्यांदा असायचं ना त्याप्रमाणेच इंटेरियर केलेलं आहे। इकडे बघा बैलाचं सोंग आहे, जबरदस्तच आहे। आणि म्हणजे हे बघा दुसरं आहे, इकडे रेडिओ सुद्धा लावलेला आहे। आणि दुसरं म्हणजे हे बघा जे आपल्या कोकणामध्ये प्रत्येकाच्या घरात असतं, आकडी आहे आणि इकडे आपण सर्व इले वगैरे ठेवण्यासाठी जे वापरतो ना ते सुद्धा आहे। आणि तर मंडळी आता आपण आंबीलची टेस्ट करून बघूया। जबरदस्त
चांगलं आहे, गरम आहे. त्याच्यामुळे जशी घरची टेस्ट असते ना त्या प्रमाणात चव आहे. खरंच जबरदस्त. आमची जी ऑर्डर दिली होती ना ती आलेली आहे. हे माझी ऑर्डर होती चिकन थाली आणि इकडे दोघांची होती मटन थाली. चिकन थालीमध्ये बघा भाकरी आहे, एक सुक्का चिकन आहे, एक ग्रेव्हीवालं चिकन, सोलकढी, तांबडा रस्सा. सेम इकडे आहे मटन आहे, सुक्कं मटन आहे सेम. आता आपल्या भावाने सोलकढी ट्राय केली. कशी आहे? एक नंबर, जबरदस्त. आता थोड्या वेळात एक बाईट तरी घे. म्हणजे आपल्यासमोर चिकन थाली आलेली आहे. पहिल्यांदा ट्राय करूया सुक्का चिकन. भाकरीचा बाईट घेतला आहे. एकदम ड्राय चिकन आहे, मसाल्यामध्ये गेलेला. एक नंबर सुक्का चिकन तर एक नंबर लागलाय. आता बघूया ग्रेव्हीवालं चिकन. एक नंबर जेवण तर एक नंबर आहे. 5 पैकी 5 स्टार. इथे आल्यावरती आम्हाला समजलं की इथे एक स्पेशल मेनू मिळतो. तो आहे पानगा. म्हणजे कुंभियाच्या पानामध्ये चिकन भाजलं जातं आणि आपल्यासमोर आम्ही ऑर्डर दिली होती आणि आलं आहे. तर आता दादा अनबॉक्सिंग करतायत, बघूया. ओके, म्हणजे आधी हळदीचं पान. आता आमच्याकडे तर आम्ही मोठला म्हणतो, इथे मोठला पण म्हणतात, परंतु एक नवीन आज ऐकलं की पानगा. इकडे दोघं जणांनी मस्तपैकी ताव मारलाय जेवणावरती. चमच्यानं घे, थोडासा द्या त्याला, बघूया काय कशी टेस्ट आहे. पानामध्ये भाजल्यामुळे त्याचा स्मोक थोडासा वेगळा येणार. एक नंबर छान आहे आणि पाण्याचा स्मेल पण त्याला येतोय, वास. सौरभ माझं नाही 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 तू सौरभने सांगायला पाहिजे खरं म्हणजे. छान आहे, मस्त आहे, छान आहे. हां, अशा प्रकारे फ्राय होतो तो. जसं आपण मडक्यामध्ये चिकन भाजतो ना, पोपटी करतो त्याप्रमाणेच आहे. फक्त त्याचा स्मेल वेगळा. हे आमचं जेवण तर झालं आहे. जेवण एक नंबरच होतं आणि आम्ही नवीन ट्राय केलं आहे तो म्हणजे पानगा. आणि ह्या पानगाच्या रेसिपीसाठी आहे ना, यांना महाराष्ट्राचे मास्टर शेफ या स्पर्धेमध्ये ह्या पानगाच्या रेसिपीसाठी हे बघा एक मस्तपैकी पर्यटन संचालनालय यांच्यातर्फे एक सर्टिफिकेटसुद्धा भेटलं आहे. आणि खरंच जबरदस्त होती, टेस्ट पण जबरदस्त होती. तर आता आपले काका आहेत, त्यांच्याकडून आपण हॉटेलचं टायमिंग वगैरे सर्व विचारूया कशा प्रकारे आहे ते. नमस्कार काका. नमस्कार. तुमचं नाव? प्रभाकर शंकर शीतल. ओके काका, हॉटेलचा टायमिंग काय असतो? सकाळी 8 ते 11 वाजेपर्यंत नाश्त्याचा टायमिंग असतो. ओके. आणि 11 ते 3 वाजेपर्यंत नंतर जेवण. आणि 3 ते नंतर 7 मध्ये गॅप असतो. 7 वाजता हॉटेल पुन्हा चालू करतो आणि रात्री 11 वाजेपर्यंत असतो. सुट्टीचा वार कोणता असतो? सोमवार. सोमवारी सुट्टी काय? सोमवार. ओके. आणि लोकेशन काय असेल इथं कोणाला यायचं असेल तर? रत्नागिरीतून समजा यायला झालं हां तर रत्नागिरी कोल्हापूर रोडला आल्यानंतर हातकंबा गाव आपल्याला क्रॉस करून आल्यावरती क्रॉस पुढे करून यावं लागेल. आणि कोल्हापूर रोडने आल्यानंतर कृषी विद्यापीठ शेती फार्म झरेवाडी आहे, तिथे उजव्या साईडला रोड आमच्या झरेवाडीत आलेला आहे. तिथून आतमध्ये आले की 500 मीटरवरती आहे. ओके. 500 मीटर पण कमी होतील, ते जवळ आहे. ओके. आणि दुसरं स्पेशल काय आपलं रेग्युलरमध्ये? रेग्युलर मटन थाळी, चिकन थाळी आणि गावरान कोंबडा थाळी. गावरान कोंबडा एवढ्यासाठीच म्हटलं कारण गावठी घरगुती कोंबडा आम्हाला मिळत नाही, पण ते ह्याच्यातून पोल्ट्रीमधून आम्ही गावरान कोंबडा आणतो आणि ती एक डिश ठेवलेली आहे. ती केव्हाही आला तरी तुम्हाला अवेलेबल मिळेल. नाश्त्यामध्ये मी तिकडे वाचलं एक, इकडे आहे फुगडी मिसळ.
तर फुगडी मिसळ काय संकल्पना आहे? फुगडी मिसळ म्हणजे ते एक झणझणीत असते आणि आम्ही तिचं नाव म्हणजे फार त्याला कस्टमर पण बरेच आवडीने येतात इथं. फुगडी मिसळ खाण्यासाठी शाळेतली मुलं, कॉलेजची मुलं सर्व येतात. ओके. तर मंडळी बघितलं ना, तर नाश्त्यामध्ये सुद्धा भरपूर प्रकार आहेत जे अस्सल कोकणी आहेत. हे बघा, डांगर भाकरी आहे, घावणे उसळ. घावणे उसळ तर आपल्याला कुठेच भेटत नाही इकडे आलात तर, परंतु मुक्काम पोस्ट झरेवाडी या हॉटेलमध्ये तुम्हाला मिळेल घावणा उसळ. म्हणजे कोकणातलं जे ट्राय करायचं असेल तर तुम्हाला याच हॉटेलमध्ये यावं लागेल. शाकाहारी थाळी पण आहे बघा, नाव दे नैवेद्य थाळी. सर्व प्रकारचं आहे त्यामध्ये, उसळ, ओली भाजी, डांगार आहे, कुरडई, फेणी, भरपूर प्रकार आहेत त्याच्यामध्ये. तर मंडळी, आपलं मस्तपैकी जेवण झालंय हॉटेलमध्ये. खूप छान आणि अस्सल गावरान म्हणजे जसे घरगुती मसाले असतात त्याच्यामध्येच बनवलेला आहे. खूप सुंदर चव होती. जर तुम्हाला कोकणातलं म्हणजे अस्सल कोकणी मसाल्यातलं जेवण ट्राय करायचं असेल आणि कोकणातले जे काही विविध पदार्थ असतील ते ट्राय करायचं असेल, कोकणातली घरं कशी असतात, इंटेरियर कसं असतं ते बघायचं असेल तर नक्की तुम्हाला मुक्काम पोस्ट झरेवाडी या हॉटेलमध्ये यावंच लागेल. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा आणि बाय बाय. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.